हॅलो फ्रेंड्स. सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. त्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं आपण काय केलं माहिती नाईटच्या जेवढ्याही आपल्या बॅचेस आहेत, तर त्या सर्वच्या सर्व बॅचेसवरती 30% डिस्काउंट आहे मित्रांनो. काय आहे डिस्काउंट? तर 30% सर्वच्या सर्व बॅचेसवरती काय आहे ऑफ आहे. फक्त यासाठी जमल्यास जो आपला इंडिया हा जो आहे हा कुपन कोड जो आहे तर त्या ठिकाणी अप्लाय करा की जे तुम्हाला 30% ऑफ मिळाला पाहिजे. त्याच सोबतीला आजचं आपलं जे महत्वाचा जो आज आपला सेशन आहे, तो तुम्ही वाचलंच असणार आहे. त्या सेशनकडे जायच्या आधी थोडक्यात फक्त पुन्हा एकदा जर तुम्ही आपली जी उडान 2.0 बॅच आहे, जर तुम्ही अरे मित्रांनो, तर भरपूर साऱ्या लेकरांना त्याचा फायदा होतो आहे. तुमचे जसे काही मित्रपरिवार आहेत, की जे ऑलरेडी या बॅचमध्ये राहून या बॅचेचा फायदा घेत आहेत. ठीक आहे ना? आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार आहे, तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून बँकिंग रिलेटेड कोणत्या महत्त्वाच्या अपडेट्स आणि जे महत्त्वाचे व्हिडिओज आहेत, ते तुम्हाला पास होण्यासाठी अतिशय महत्त्वाचा जो कंटेंट आहे, त्या आपल्या चॅनलवरती मित्रांनो मिळत राहतो. तो 3999 ला जे आहे, तर ती आपली बॅच आहे. सो ज्यांनी अजूनपर्यंत परचेस तर त्यांनी पटकन या बॅचेसचा काय करायचा मित्रांनो, पटकन फायदा घ्यायचा आहे. जास्त वेळ न घालवता आपण आपल्या मुद्द्याकडे जाऊया. तुम्हाला माहिती असेलच, आजचं जे लेक्चर आहे स्पेशली आपलं, तर ते कशाशी रिलेटेड आहे? सगळ्यात महत्त्वाचं आय-बी-पी-एस क्लर्क जे आहे मित्रांनो 2025 या वर्षी आलेलं, तर फॉर्म भरताना काही गोष्टी आहेत. खूप साऱ्या मुलं यांच्याकडे जरा थोडंसं दुर्लक्ष करतात. तर काही-काही मुलांचे काही क्वेशन्स वगैरे असतात जवळपासचे. त्यांचं म्हणणं होतं, की "सर या बारीक-सारीक गोष्टी ज्या आहेत, तर यांच्या रिलेटेड जर कधी आम्हाला माहिती मिळाली, तर आम्हाला जरा थोडा फायदा होत राहणार." लक्षात ठेवा बँक ज्या असतात ना, तर बँकांमध्ये ज्यावेळेला आपलं सिलेक्शन वगैरे होतं, ज्यावेळेला आपण प्री देतो, त्याच्यामध्ये आपण मेन्स ज्यावेळेला आपलं सिलेक्शन होतं, त्यावेळेला काही गोष्टी आपल्या समोर येतात. या गोष्टींचा अनुभव किंवा या गोष्टींबद्दल चं जे आपलं मेन रोल आहे, नंतर आपल्याला कळतं. त्या गोष्टी आधीपासून सुद्धा माहिती मला फार जास्त गरजेच्या आहे. प्रोव्हिजनल सिलेक्शनचा अर्थ काय आहे? त्यानंतर फायनल सिलेक्शनचा अर्थ काय आहे? त्यानंतर वेटिंग लिस्ट काय आहे? आणि त्याच्यानंतर काय आहे? प्रोबेशन पिरियड आहे. ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, तर बऱ्यापैकी सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना थोडंफार याच्याबद्दल रफ आयडिया असते, की याच्याबद्दल काय आहे. पण आपण थोडक्यात एकदा डिटेलमध्ये जे नोटिफिकेशन आहे, तर त्यांच्यामध्ये नेमकं काय बोललं गेलं आहे, तर त्याबद्दल आपण जरा पाहूया. जरा गोष्टी ज्या आहेत, तर त्या क्लिअर राहतील. चला, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाहू शकत असाल, तर या ठिकाणी प्रोव्हिजनल सिलेक्शन बद्दल काय म्हटलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, की ज्यावेळेला तुम्ही प्रोव्हिजनल सिलेक्शनमध्ये जाल ना, तर त्याच्या आधी एक गोष्ट महत्त्वाची आहे. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ज्याला आपण एल-एल-पी-टी एल-एल-पी-टीचा अर्थ काय म्हणतो राजा आपण याला? एल-एल-पी-टीचा अर्थ काय आहे? इट्स अ लोकल लँग्वेज आलं लक्षात. याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असं म्हटलं जातं. लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ज्याला शॉर्टमध्ये काय म्हटलं जातं? एल-एल-पी-टी. आणि ज्या वेळेला तुम्ही परीक्षा पास करणार लक्षात ठेवा. ज्यावेळेला तुम्ही प्रोसेस जाणार तर त्यावेळेला एक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रोव्हिजनल लिस्ट लागते. ही प्रोव्हिजनल लिस्ट काय आहे? या ठिकाणी म्हटलंय सब्जेक्ट टू क्वालिफाइंग अ स्पेसिफाईड ऑप्टेड लोकल लँग्वेज. आलं लक्षात. जोपर्यंत जर समजा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात आणि तुमच्या 10वी-12वीच्या मार्कशीटवरती जर समजा मराठी हा विषय असणार आहे, तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची गरज नाही. पण जर समजा तुम्ही बाहेरून आला असाल, तर तुम्ही दुसऱ्या राज्यांमध्ये जर कधी फॉर्म भरत असणार आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची स्पेशल लँग्वेज आहे, तर त्याबद्दल तुम्हाला टेस्ट देणं अनिवार्य आहे. तर ती टेस्ट जर तुम्ही कधी पास झालात, तर या ठिकाणी महत्त्वाचं आहे, द मार्क्स ऑब्टेन द प्रिलिमिनरी एक्झाम्स विल नॉट बी ॲडेड फॉर द सिलेक्शन. सगळ्यांना माहिती आहे, प्रीचा जो डेटा आहे, प्रीचे जे मार्क्स आहेत, तर ते फायनल सिलेक्शन धरल्या जात नाही. अँड ओन्ली लक्षात ठेवा, ओन्ली ॲग्रीगेट मार्क्स महत्वाचं आहे. ओन्ली ॲग्रीगेट मार्क्स ऑब्टेन द मेन एक्झाम हेच महत्वाचे आहे. मेन एक्झाममध्ये जेवढे तुम्हाला मार्क्स मिळतील, तर तेच पुढे तुमच्या पोस्टिंगसाठी किंवा सिलेक्शनसाठी ग्राह्य धरल्या जाणार आहेत. सो या ठिकाणी महत्वाचं म्हटलंय, की प्रोव्हिजनल सिलेक्शन विल बी मेड ऑन द बेसिस ऑफ कॅन्डिडेट परफॉर्मन्स इन द मेन. आलं लक्षात. हेही तुमचं प्रोव्हिजनल सिलेक्शन होणार आहे. आलं लक्षात. पहिला तर क्रायटेरिया तुमचा प्रोव्हिजनल सिलेक्शन. एकदा जर तुम्ही तर आपल्याला माहिती क्वालिफाईंग नेचरची असते आणि जी मेन्स असते राजांनो, तर मेन्स हा सगळ्यात महत्त्वाचा मेन फंडा आहे किंवा मेन जे तुमचे मार्क आहेत, तर ते फक्त आहेत. बाकी दुसरं कुठलेच नाही. मेन्समध्ये तुम्हाला जेवढे मार्क मिळतील, तर तुमचे प्रोव्हिजनल
लिस्ट वगैरे लागणार, अलॉटमेंट तुम्हाला मिळणार. प्रोव्हिजनल अलॉटमेंट मिळाल्याच्या नंतर मेन मुद्दा आहे मग तुमचं फायनल सिलेक्शन कधी होणार आहे. आता मेन इश्यू असा आहे की फायनल सिलेक्शनसाठी आपण काही गोष्टी पाहूया. फायनल सिलेक्शनसाठी व्हेरिफिकेशन ऑफ द इलिजिबिलिटी फॉर द पोस्ट. आलं लक्षात. ज्या पोस्टसाठी अप्लाय करतात तर त्यासाठी तुमची एलिजिबिलिटी सगळ्यात आधी चेक केली जाणार. ओके. अँड इन्फॉर्मेशन फर्निश्ड इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन. आणि तुम्ही जे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरताना जेही मेन्शन केलेलं आहे तर त्याच्यातली प्रत्येक इच अँड एव्हरी गोष्ट ही व्हेरीफाय केली जाणार आहे. त्यावेळेला तुमचं फायनल सिलेक्शन होणार. लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं नाव त्या लिस्ट qualifying in the test of the specified opted local language where applicable as detailed. लक्षात ठेवा. म्हणजे वरती सांगितलंय त्यांनी ज्या ज्या ठिकाणी लोकल लँग्वेज पास होणं गरजेचं आहे, जर त्या ठिकाणी जर तुम्ही पास झाला असाल तर तुमचं नाव जे आहे तर ते पुढे फायनल सिलेक्शन ऍड केलं जाणार. अदरवाईज तुम्ही जर तुम्ही मेन्स जरी परीक्षा पास केली आणि जर तुम्ही ती लोकल लँग्वेज जर कधी फेल झाला तर याचा अर्थ तुम्ही फ्लो मधूनच बाहेर निघून. नंतर वेटिंग लिस्ट काय आहे. या ठिकाणी काय आहे वेटिंग लिस्ट. या ठिकाणी त्यांनी डायरेक्ट स्पेशली मेन्शन केलेलं आहे. बघा काय मेन्शन आहे. अ वेट लिस्ट ऑफ अप टू 50% ऑफ द व्हॅकन्सी. आलं लक्षात. या ठिकाणी डायरेक्ट गोष्ट जी आहे तर ती क्लिअरली सांगितलेली आहे. क्लिअरली मेन्शन आहे. अ वेट लिस्ट अप टू द 50% ऑफ द व्हॅकन्सी. जेवढ्या व्हॅकन्सीज आहे तर त्याच्या 50% पर्यंत ते वेटिंग लिस्ट लावणार. उदाहरणार्थ जर समजा 1000 जर कधी व्हॅकन्सीज आहे त्याचा अर्थ 500 लोकांची जी आहे तर ती वेटिंग लिस्ट ते लावणार. वेटिंग लिस्टचा अर्थ तोच आहे. भरपूर वेळेला काय होतं मुलांना एखाद्या एक मुलगा भरपूर एक्झामची तयारी करणार असतो. त्यामुळे त्याला जर त्याची अपेक्षित बँक जर कधी मिळाली तर याच्यातून वेट लिस्ट मधून तुमचा नंबर हा वर सरकत राहतो. ओके. स्टेट वाईज स्टेट वाईज स्टेट कॅटेगरी वाईज विल बी मेंटेन. कॅन्डिडेट्स विल रिलीज्ड फ्रॉम द वेटिंग लिस्ट ऑन द क्वार्टरली बेसिस. एक 1/4 नुसार तुम्हाला रिलीज केलं. तुम्हाला जेही ते रिलीज करतील ना 1/4 नुसार रिलीज केलं जाणार आहे. एक चौथा टप्पा तुम्हाला रिलीज केलं जाणार. बेसिस अगेन्स्ट ऑन नॉन जॉईनिंग. ज्यांनी जॉईनिंग नाही केलं अँड रेसिग्नेशन आउट ऑफ द करंट बॅच ओनली. त्याच बॅच मधून तो संबंध असला पाहिजे. ज्या वर्षी फॉर्म निघालाय तुमच्या त्याच बॅच मधून ज्यांनी रिझाईन केलं समजा किंवा जे आलेच नाहीत. आलं लक्षात. त्यांना जॉईनिंगच नाही झालंय तर त्याच्या बेसिसवरती 1/4 जो आकडा आहे तर तो पुढे पुढे सरकवला जाणार. सब्जेक्ट टू द कॅन्डिडेट सिक्युरिंग मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स ॲज मे बी स्टिप्युलेटेड बाय द बँक फॉर द सिलेक्शन. जेवढे मार्क बँकेकडून आहे तेवढे जर मार्क्स तुम्हाला मिळाले असतील तर मग तुम्हाला हळूहळू पुढे सरकवलं जाणार. दिस वेट लिस्ट विल बी व्हॅलिड फॉर द पिरियड ऑफ 1 इयर. हे सगळ्यात महत्वाचं आहे. वेटिंग लिस्टचा जो पिरियड आहे तर तो 1 वर्षासाठी व्हॅलिड राहणार. 1 वर्ष. एका वर्षामध्ये तो व्हॅलिड राहणार. जर 1 वर्षाच्या वरती जर वेटिंग लिस्टचा पिरियड गेला तर त्या गोष्टी कामाच्या राहणार नाहीत. फ्रॉम द डेट ऑफ द डिक्लेरेशन ऑफ द फायनल रिझल्ट. ज्या दिवशी रिझल्ट लागणार त्या दिवसापासून 1 वर्षापर्यंत वेटिंग लिस्ट आहे तर ती तुमची वेटिंग लिस्ट मित्रांनो व्हॅलिड राहणार आहे. अदरवाईज ती व्हॅलिड राहणार नाही. क्लिअर आहे. चला. सो नेक्स्ट पाहूया आपण. त्या ठिकाणी म्हटलंय बघा प्रोबेशन पिरियड काय आहे. शेवटचा जो आहे तर तो महत्वाचा आहे तर तो आहे तुमचा प्रोबेशन पिरियड. सांगतोय तुम्हाला. आलं लक्षात. या ठिकाणी लास्ट गोष्ट आहे तुमची प्रोबेशन पिरियड काय आहे सर. प्रोबेशन पिरियड जो असतो ना हा प्रत्येक बँकेचा जो आहे हा बऱ्यापैकी जवळपास सेम राहतो. ओके. या ठिकाणी काय सांगितलंय सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल गव्हर्न बाय द टर्म्स अँड द कंडिशन्स ऑफ द सर्व्हिस रेग्युलेशन ऑफ द बँक. त्यांनी ज्या टर्म्स आणि कंडिशन दिलेल्या आहेत तर त्याच्यानुसार या गोष्टी होतील. द न्यूली अपॉइंटेड ज्युनियर असोसिएट विल बी प्रोबेशन पिरियड ऑफ द मिनिमम 6 महिने. 6 महिन्यांपर्यंतचा जो आहे हा प्रोबेशन पिरियड त्यांना ऍप्लिकेबल राहणार आहे. ओके. सो न्यूली रिक्रुटेड ज्युनियर असोसिएट लक्षात ठेवा. हा जो डेटा आहे हा आयबीपीएस असो की एसबीआय असो हा बऱ्यापैकी सगळ्यांना काय आहे इक्वल आहे कॉमन आहे. विल बी रिक्वायर्ड टू कम्प्लीट. जवळपास 6 महिन्यांचा जो आहे तर तुम्हाला प्रोबेशन पिरियड या ठिकाणी दिला जातो. ओके. आणि जर तुमचं काम चांगलं असेल तुमच्यामध्ये गुणवत्ता असणारे बऱ्याचशा गोष्टी जर असणार आहेत तर मग मला ज्यावेळेला जॉईनिंग लवकर होणार आणि जर तुमच्यामध्ये कमतरता असतील तर साहजिक गोष्ट आहे जो प्रोबेशन पिरियड आहे तर तो काय केला जाणार आहे एक्सटेंड केला जाणार आहे. प्रोबेशन पिरियड वरती पगार कमी असतो मात्र ज्यावेळेला तुम्ही फायनल सिलेक्शन मध्ये जाता त्यावेळेला पगार जो आहे तर तो वाढवून मिळालेला असतो. एवढ्याच गोष्टी आहेत मित्रांनो. या गोष्टी पाहायला दिसायला खूप छोट्या आहेत मात्र ज्यावेळेला आपलं ऍक्च्युअल सिलेक्शन त्या ठिकाणी होत राहतं ना त्यावेळेला या गोष्टींचा मोठा इम्पॅक्ट पडत राहतो. ठीक आहे. सो हा व्हिडिओ आपला यासाठीचा होता. जर तुम्हाला अजून काही रिक्वायरमेंट्स डॉक्युमेंट्स रिलेटेड असणार आहे तर कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो लिहायला विसरू नका. ठीक आहे.
सो पुढच्या लेक्चरला किंवा पुढचा एक व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा भेटू. थँक यू.